नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आपण अभ्यासत आहोत मराठी व्याकरण. आणि आज आपण अभ्यासणार आहोत काळ म्हणजे काय. तर वाक्य दिलेले असतील त्यातील आपल्याला काळ ओळखायचे. बघा, काळ तीन प्रकारचे असतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे ज्या गोष्टी आता घडत आहेत, ज्या गोष्टी आता घडत आहेत, वर्तमानात घडत आहेत, तर आपण वर्तमान काळ म्हणतो. ज्या गोष्टी पूर्वी घडलेल्या आहेत, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्यांना भूतकाळ असे म्हणतो. आणि ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडणार आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? भविष्यकाळ असे म्हणतो. तर आपल्याला काही वाक्य दिले जातील, त्याचे तुम्हाला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ ओळखायचे आहे. बघा, खालील वाक्यातील काळ ओळखा. आणि पहिलं वाक्य आहे, मी पुस्तक वाचतो. मी पुस्तक वाचतो. क्रिया काय? घडत आहे, म्हणून हा वर्तमान काळ आहे. दुसरं वाक्य बघा, रामने फळे खाल्ली. रामने फळे खाल्ली. काळ कोणता ओळखा? तर हा भूतकाळ आहे. क्रिया घडून गेलेली आहे, आधी घडलेली आहे. तिसरं वाक्य वाचा, ते येणार आहेत. ते येणार आहेत म्हणजे क्रिया होणारी आहे, पुढे होणारी आहे, म्हणून भविष्यकाळ. आता तुम्ही ओळखा, काळ ओळखा. चला, चौथं वाक्य आहे, ती झोपली होती. ती झोपली होती. आणि काळ आहे भूतकाळ. होती, होऊन गेलेली क्रिया आहे. पाचवं वाक्य आहे, आम्ही नियमितपणे व्यायाम करतो. आम्ही नियमितपणे व्यायाम करतो. आणि काळ आहे वर्तमान काळ. गोष्ट चालू आहे किंवा रोज घडत आहे. वाक्य सहावं बघूया, तो परीक्षेसाठी अभ्यास करेल. तो परीक्षेसाठी अभ्यास करेल. कुठलाही बघा काळ, करेल म्हणजे क्रिया होणार आहे, म्हणजे भविष्यकाळ. काळ कोणता आहे? तर भविष्यकाळ. सातवं वाक्य बघा, मी लवकरच परत येईन. मी लवकरच परत येईन. क्रिया होणारी आहे, म्हणून भविष्यकाळ. आठवं वाक्य वाचा, मी काल मुंबईला गेलो होतो. मी काल मुंबईला गेलो होतो. क्रिया घडलेली आहे, बरोबर आहे, म्हणून का भूतकाळ. म्हणून काळ कोणता आहे? तर भूतकाळ. नवं वाक्य वाचा, ते शाळेत जात होते. ते शाळेत जात होते. क्रिया काय बघा? घडलेली आहे, ते चालू आहे, घडलेली आहे, म्हणून भूतकाळ. काळ कोणता? तर भूतकाळ. दहावं वाक्य वाचा, ती गाणे गात आहे. ती गाणे गात आहे. क्रिया चालू आहे, चालू म्हणून वर्तमान काळ. तुम्ही शिकला असाल वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ कसे ओळखायचे ते. तुम्हाला हा व्याख्यान किंवा लेक्चर कसा वाटला? जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट लिहायला विसरू नका. तेव्हापर्यंत नमस्ते.